आशाचा श्रद्धा मुझी प्रभु तुझ्यावर. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, थोडं शांत राहूया. ही वेळ आपण प्रभू समवेत घालवत आहोत. प्रभूच्या विश्वासामध्ये श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी आपल्या मनाची आपण तयारी करूया. मन आपण शांत करूया. कुठलाही विचार नकोय. आपल्या मनाच्या शांततेमध्ये प्रभू येशू आपल्याशी बोलत आहे. बायबलमधील ह्या वचनाद्वारे प्रभू आपल्याशी आता संवाद साधत आहे. संत मार्कच्या शुभवर्तमानातील हे वाचन आहे. तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला तरी मी बरी होईन. तेव्हा लागलीच तिचा रक्तस्राव सुकून गेला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असे तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलीच ओळखले आणि गर्दीमधून मध्ये वळून त्याने म्हटले, माझ्या कपड्यांना कोणी हात लावला? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहत आहात, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा खुरा वृत्तांत सांगितला. येशू तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले, शांतीने जा. तुझ्या पीडेपासून तू मुक्त हो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, बऱ्याच वर्षाआधी चशायर होममध्ये, जे आपल्या अंधेरीलाच तुमच्या समोरच चशायर होम नावाचं एक घर आहे की ज्या ठिकाणी ज्या अपघातामध्ये ॲक्सिडेंटमध्ये जे जखमी होत आहेत त्यांना आणून ठेवलं जायचं, त्यांची सेवा होते. अशा चशायर होममध्ये आम्हाला सेमिनरीमधून पाठवलं जायचं. मी त्या ठिकाणी यायचो आणि त्या ठिकाणी एक तरुण मुलगा ज्याच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त मार बसला होता म्हणून तो चालू शकत नव्हता. अपघातामध्ये त्याच्या पाठीच्या कण्याला लागलेलं होतं म्हणून तो चालू शकत नव्हता. आणि असा हा तरुण त्या ठिकाणी बिछाण्यावरती होता. मी त्याच्याजवळ बसायचो, गप्पा गोष्टी करायचो
आणि एक दिवस मी त्याला विचारलं की हे सगळं कसं घडलं. त्यावेळेला त्याने मला सांगितलं की मी मूळचा बँगलोरचा, मात्र नोकरीनिमित्ताने मी मुंबईला आलेलो होतो आणि मुंबईला आल्यानंतर मी एअर कंडिशन मेकॅनिक होतो. नोकरीच्या शोधामध्ये होतो आणि माझ्या सुदैवाने मला नोकरी लागली देखील, परंतु 1 तारखेपासून मला रुजू होण्यासाठी किंवा जॉईन होण्यासाठी सांगितलं होतं. माझ्याकडे दिवस होते, 15-20 दिवस होते. मग घरी बसण्यापेक्षा मी AC रिपेअर करण्यासाठी जाऊ लागलो. माझा एक मित्र होता, तोही AC मेकॅनिक होता. त्याच्या समवेत मी AC रिपेअर करण्यासाठी जायचो. एके दिवशी आम्ही एक AC रिपेअर करण्यासाठी गेलो. ती AC जवळजवळ 20 ते 25 फूट उंचावर होती. माझा मित्र हा थोडा वयस्कर असल्याने त्याने ACचा आतमधील भाग तो पाहण्यासाठी गेला आणि मी ACचा बाहेरचा भाग आहे तो कॉम्प्रेसर, तो बाहेरचा भाग मी रिपेअर करण्यासाठी बाहेरून चढलो. ती इमारत होती आणि मी तो भाग रिपेअर करत असताना माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी वायर्स होत्या आणि माझ्या मित्राने मधील नादुरुस्त भाग दुरुस्त केल्यानंतर त्याने जाऊन स्विच ऑन केलं. चुकून त्याने जाऊन स्विच ऑन केलं आणि त्यावेळेला माझ्या हातामध्ये वायर होत्या. तो ACचा जबरदस्त शॉक मला बसला आणि मी विजेच्या झटक्याने खाली कोसळलो आणि खाली दगड होते, त्या दगडावरती माझी पाठ आपटली आणि माझ्या पाठीच्या कण्याला मार बसला की ज्याच्यामुळे मी आज चालू शकत नाही. बरेच दिवस मी दुःखामध्ये आणि कष्टामध्ये घालवले. माझ्या बाबतीतच हे असं का झालं? मला 1 तारखेपासून नोकरी लागणार होती, माझं सगळं भविष्य होतं आणि हे सगळं का घडलं? माझ्याच बाबतीत का घडलं? हा विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा यायचा. आणि मी ह्या ठिकाणी आल्यानंतर पहिले काही दिवस फार जड गेले, परंतु मी बायबलला हाताशी धरलं. ठरवलं की काही नाही आणि निराशेमध्ये यापुढचं जीवन घालवण्यापेक्षा श्रद्धेमध्ये जीवन घालवूया. मी श्रद्धा वाढविण्यासाठी बायबल वाचण्यास सुरुवात केली. श्रद्धेमध्ये राहिलो आणि माझा मित्र जो होता, ज्याच्या हातून हे घडलं होतं, त्याला फार दुःख झालेलं होतं. तो स्वतःला क्षमा करू शकत नव्हता. अशा वेळेला ज्या वेळेला तो मला भेटण्यासाठी आला त्यावेळेला मी हसून त्याचं स्वागत केलं. जे घडलं त्याबद्दल तुझा काही दोष नाही असं मी त्याला सांगितलं, त्याला निर्धास्त केलं आणि तो आजही मला भेटण्यासाठी सतत येतो. आज मी हे सगळं दुःख पचवू शकलो कारण मला देवाने श्रद्धेत मजबूत केलं. मी या शरीराने मजबूत नाही आहे, परंतु श्रद्धेमध्ये मजबूत आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, माणसाकडे श्रद्धेची देणगी असल्यानंतर कुठल्याही दुःखाला आणि कुठल्याही त्रासाला माणूस पार करू शकतो, कुठल्याही दुःखावरती मात करू शकतो. प्रभू ख्रिस्ताने देखील गेतसेमनी बागेमध्ये दुःख समोर होतं किंवा कालवरीच्या टेकडीवरती मरणाच्या असह्य वेदना होत्या, परंतु प्रभूच्या मनामध्ये श्रद्धा होती, परमेश्वराविषयी प्रेम होतं आणि त्या प्रेमातून श्रद्धेचा उगम झाला होता की मला या सगळ्या दुःखापेक्षा माझा प्रभू महत्त्वाचा आहे. आणि या प्रभूवरील श्रद्धेमुळे किंवा परमेश्वराच्या श्रद्धेमुळे येशू ख्रिस्ताने आपलं दुःख पचवलं, सहन केला. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जुन्या करारापासून आपल्याला ही श्रद्धा देण्यात आलेली आहे आणि श्रद्धेत कसं राहायचं हे शिकविण्यात आलेलं आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की श्रद्धेचा आदिपिता म्हणजे अब्राहम. अगदी वयातीत असताना त्याला मूल झालं, परंतु त्याने शेवटपर्यंत श्रद्धा मनात बाळगली होती
आणि अगदी देवाने सांगितलं की तू तुझ्या मुलाला बळी देण्यासाठी न्यायचं आहे. आदामाने कुठल्याही प्रकारचे आढे वेढे घेतले नाहीत. आपल्या मुलाला घेतलं आणि तो परमेश्वराने जे मला सांगितलं की ते करण्यासाठी तो पुढे निघाला. अब्राहम वयातीत होता, वृद्ध होता. प्रिय बंधू भगिनींनो, श्रद्धेची परिपक्वता व्यक्ती वृद्ध झाल्यानंतर प्रकर्षाने दाखवितो. आपण सगळे वयातीत आहोत आणि आपण नेहमी रोजरी करतो, प्रार्थना करतो, कारण आपली श्रद्धा तेवढी मजबूत आहे आणि आपल्या श्रद्धेमध्येच आपण जीवन व्यतीत केलेलं आहे. या श्रद्धेतूनच आपण देवाची हाक ऐकू शकतो. एली संदेष्टा की जो वृद्ध होता आणि जेव्हा छोटा शामुएल त्याला येऊन सांगतोय की तुम्ही मला बोलावलं का, तेव्हा एलीने जाणलं की परमेश्वर बोलावत आहे. कारण एलीला परमेश्वराची हाक माहिती होती. एलीची परमेश्वरावरती श्रद्धा होती, म्हणून त्याने सांगितलं की परमेश्वर तुला बोलावत आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण जसे पण वृद्ध होतो तशी आपली श्रद्धा देखील मजबूत होत जाते. आणि शुभवर्तमानात देखील आपण पाहतो की ख्रिस्ताने श्रद्धेला जास्त प्राधान्य दिलं. ज्यांनी श्रद्धा बाळगली त्यांना ख्रिस्ताला त्यांच्याविषयी आनंद झाला. 38 वर्ष एका तळ्याजवळ असणारा माणूस 38 वर्ष त्याने श्रद्धा बाळगली होती की मला एक दिवस परमेश्वर बरा करणार, आणि त्याला बरा करण्यासाठी स्वतः देवपुत्र येशू ख्रिस्त त्याच्या समोर आला. म्हणजे श्रद्धेला बक्षीस आहे, श्रद्धेचा पारितोषिक माणसाला मिळतेच. आणि या श्रद्धेमध्ये आपण आतापर्यंत जीवन जगत आलेलो आहोत. माणसाच्या जीवनाची सुरुवात परमेश्वरापासून होते आणि माणसाच्या जीवनाचा शेवट देखील परमेश्वरामध्येच होतो. म्हणून परमेश्वराचं नाव आपल्या प्रत्येकाच्या मुखावरती असणं आवश्यक आहे. त्याच्या नावामध्येच आपल्याला सात्विक आनंद लाभला पाहिजे. आणि या श्रद्धा बाळगण्याचे किंवा श्रद्धा व्यक्त करण्याचे मार्ग कुठले आहेत? मी श्रद्धा परमेश्वरावरती ठेवतो हे मी कोणत्या मार्गातून, कोणत्या पद्धतीतून दाखवून देतो? तर पहिली पद्धत आहे किंवा पहिला मार्ग आहे म्हणजे सतत आनंदी राहणं. जे घडलं आहे, जे घडत आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत देखील आनंदी राहणं. एका हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट्स होते. एक खिडकीजवळ होता आणि एक मध्ये होता. खिडकीजवळ जो होता तो खिडकीतून बाहेर पाहून आनंदाने हसायचा, तो खूप खुश असायचा. आणि हा मध्ये जो होता ह्याला वाटायचं की खिडकीजवळ आहे म्हणून तो खूप आनंदित आहे. आणि तो सांगायचा की खिडकीच्या बाहेर का आहे, आणि तो त्याला वर्णन करायचा, खिडकीच्या बाहेर हे आहे, ते आहे, ते आहे. आणि ज्या वेळेला ही व्यक्ती निघून जाते, खिडकीच्या बाजूची व्यक्ती कालांतराने निघून जाते, तेव्हा तो मधला माणूस सांगतोय की मला खिडकीची जागा हवी आहे. आणि त्याने जेव्हा खिडकीच्या बाहेर बघितलं त्यावेळेला खिडकीच्या बाहेर एक मोठी भिंत होती. मात्र आनंदी कसं राहायचं आणि इतरांना आनंदी कसं ठेवायचं हे त्या व्यक्तीला, अगोदरच्या व्यक्तीला ठाऊक होता. त्याप्रमाणे ज्याची श्रद्धा आहे देवावरती, त्याच्या मुखावरती सतत आनंद असला पाहिजे आणि तो आनंद त्याने इतरांना दिला पाहिजे. माझ्या बाजूला जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मी आनंदी ठेवलं पाहिजे, तर ते श्रद्धेचं फलित आहे आणि श्रद्धा व्यक्त मी करतोय ह्याचा तो एक मार्ग आहे. दुसरा श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना करणं. ईश्वराविषयी ओढ मला आहे हे केवळ मी किती प्रार्थना करतो ह्याच्यातूनच व्यक्त होते. म्हणून आपला वेळ, जो आपल्याला वेळ मिळतोय तो आपण ईश्वरा समवेत घालवला पाहिजे. तेथूनच आपण खऱ्या अर्थाने श्रद्धा व्यक्त करतो. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकविलं, कारण त्याला ठाऊक होतं की या प्रार्थनेतूनच त्यांच्या श्रद्धेत ते वाढू शकतात आणि राहू शकतात. म्हणून आपल्याला श्रद्धा व्यक्त करायची आहे तर ती प्रार्थनेतून आपण व्यक्त केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण जीवनातील प्रसंगाची आठवण करून
परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. परमेश्वराने नेहमीच काय दुःखात आपल्याला ठेवलं नाही. सुखाचे दिवस देखील आपल्या वाट्याला आलेले होते, मात्र त्याचं स्मरण आपण करत नाही आणि केवळ आपण दुःखातच आहोत असं वाटून आपण अविश्वासामध्ये आणि अश्रद्धेमध्ये राहतो. तर श्रद्धा जर आपल्याला प्रकट करायची असेल आणि व्यक्त करायची असेल तर जीवनात जे चांगले प्रसंग घडलेले आहेत, जे सुखाचे दिवस आपल्या वाट्याला आलेले होते, त्याची आपण आठवण केली पाहिजे आणि त्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. त्याचं स्मरण करून देवाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्या वेळेला तू मला सांभाळलं, म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, ही ज्या आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत, या गोष्टीतून आपण एक शिकलं पाहिजे की आपण श्रद्धेमध्येच जीवनाचा शेवट गाठला पाहिजे. पवित्र मरिया की जी एक स्त्री होती आणि या पवित्र मरियेने देखील आपला संपूर्ण जीवन प्रवास श्रद्धेमध्येच राहून व्यतीत केलेला आहे. अगदी लहान असताना, अगदी कुमारवयीन असताना तिला परमेश्वराने आई होण्यासाठी पाचारित केला. पण तेव्हापासून ते येशू ख्रिस्ताच्या मरणापासून, पुनरुत्थानापासून ते शिष्यांसमवेत ती राहिली, त्यांनाही धीर दिला, कारण ती श्रद्धेत मजबूत झालेली होती. जीवनात ज्या तिच्या स्वर्ग नयनापर्यंत ती श्रद्धेमध्येच राहिलेली होती. म्हणून तिला आपण म्हणतो की तू धन्य आहेस. जी व्यक्ती श्रद्धेमध्ये राहते तिला धन्यता प्राप्त होते, ती धन्य होते आणि तीच धन्यवादित होते. आपले बायबलमधील मत्तेच्या शुभवर्तमानाचे धन्यवाद आहेत, त्या धन्यवादामध्ये हीच आहे की जे दीन लीन आहेत मनाने, ते का धन्य आहेत? कारण त्यांच्या मनात प्रचंड परमेश्वराविषयी श्रद्धा आहे. ते नीतिमत्तेमध्ये जीवन घालवितात. पण थोडा वेळ शांत राहूया आणि आजच्या दिवशी परमेश्वराकडे विनंती करूया की परमेश्वरा, तुम्हा प्रत्येकाला श्रद्धेमध्ये वाढव. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला तू सुबुद्धी दे. जीवनात खूप चांगले प्रसंग घडलेले आहेत, त्याची आम्ही आठवण करत आहोत, त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानित आहोत. आणि त्याबरोबरच आनंदाने जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमेन. आपण आता हात जोडूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे संत जोसेफ, आम्हासाठी विनंती कर. देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. संत जीन जुआन, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. संतांना तुझे